इथे बौद्धमय भूमी इथे जो वाद चालू आहे तो सोशल मीडियावर जोरदार तो प्रचार चालू आहे। तो कुठेतरी लोकांना खरा इतिहास माहिती पाहिजे आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्याच्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन पाहणी केली। पाहणीमध्ये बघितल्यानंतर जो 4 पदरी रोड होणार आहे त्याच्यामध्ये जिथे ते 7-8 पोल उभे केले, त्या पोल जिथे उभे केले त्याची विचारणा केली, बाबा तुमचा विरोध होता तर हे पोल का उभे केले, कशासाठी उभे केले। तर तिथे मला कळाल्यानंतर ते बनतेंच्या गौतम रत्न बनते यांच्या सांगण्यावरून अण्णासाहेब रोकडे, भीमराव डोळस आणि इतर कार्यकर्त्यांनी तिथे भूमिपूजन थोरवे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलेलं होतं। तिथे त्यांना पोल वगैरे बांधून रस्त्याचं काम चालू असताना बाजूच्या जागेमध्ये गौतम बुद्धांच्या काही मूर्त्या होत्या, झाडं होती, असे बऱ्याच काही गोष्टी तिथे अडथळा आणण्यासाठी होते। वारंवार महानगरपालिकेतून बनतेंना बसून काहीतरी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न ते सांगत होते। ते काय नोटिसा नाही दिला या अशा गोष्टी समोर येतात, पण तसं काही नाही। त्यांना वारंवार तिथे सांगत होते, सांगितल्यानंतर ते बनते काय तिथे बसायला तयार नव्हते। आणि आम्हाला एकच पाहिजे, कल्याण पूर्वेचा आणि कल्याण पश्चिमेला जोडणारा रोड आहे, विकास हा झाला पाहिजे, विकास कुठेही थांबला नाही पाहिजे। ज्याच्यामध्ये जी जागा बाधित असेल त्याच्यामध्ये तिथे भव्य मोठ्या प्रमाणात बौद्धविहार झाले पाहिजे, तिथे शाळा झाली पाहिजे, गार्डन झाले पाहिजे, असं चांगलं तिथे झालं पाहिजे। पण हे संघर्ष करून होता कामा नये। त्याच्यासाठी जे सोशल मीडियावर चाललंय कुठेतरी थांबलं पाहिजे आणि लोकांना खरा इतिहास माहिती पाहिजे। काय बनतेंचं त्या थोरवेचं काय आर्थिक व्यवहार झाला असेल तर समाजापुढे आले पाहिजे। आणि जेव्हा ते 4, 8, 10 पोल तेव्हा उभे केलं तेव्हा समाजाला घेऊन त्यांनी का नाही केलं, स्थानिक लोक त्या कमिटीत काय नाही, त्या कमिटीची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। त्यांचा अद्याप बॉडी नाही आणि ते बनते कुठून आले, काय आले, त्यांचा एक इतिहास पुढे आला पाहिजे समाजापुढे, एवढीच माझी मागणी आहे। आणि या पत्रकारांच्या माध्यमातून हे प्रचारण प्रसार करून जे बाहेर चाललेले आहेत त्या गोष्टी थांबल्या पाहिजे, ही सगळ्यांना नम्र विनंती। जय भीम, जय संविधान, नमो बुद्ध।